सध्याची लोकसंख्या जवळपास 60 ते 70 हजारांच्या घरात, पण तरीही भारत देश उभा करण्यासाठी सर्वात जास्त योगदान याच धर्माने दिलंय, तो म्हणजे पारसी. 100 वर्षांपूर्वी भारतात पारसी लोकांची संख्या 1,20,000 इतकी होती. पण या अवघ्या 1 लाखांमधल्या काही ठराविक लोकांनी भारत देशासाठी असं काही करून ठेवलंय ज्याचं ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. आज अशाच महान पारसी लोकांबद्दल जाणून घेऊया, पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर आधी थोडं पारसी धर्माबद्दल जाणून घेऊया. हा धर्म जगातल्या सर्वात प्राचीन धर्मापैकी एक आहे. याचे प्रेषित होते झोरोस्टर. त्यांनी इराणमध्ये या धर्माची स्थापना केली, म्हणून याला झोरोस्ट्रियन धर्म सुद्धा म्हणतात. म्हणजे त्यावेळी इराणमध्ये झोरोस्ट्रियन हाच प्रमुख धर्म होता. पण त्याच दरम्यान अरबच्या इस्लामिक आक्रमकांनी सक्तीचा धर्मप्रचार सुरू केला. इस्लाम स्वीकार करा किंवा मरण पत्करा असा त्यांचा अजेंडा होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पारसी लोकांची कत्तल करण्यात आली. याच जाचाला कंटाळून त्यांचा एक गट इराणच्या खोरासान इथून निघाला आणि ते भारताच्या सिंध प्रांतात पोहोचले. यानंतर ते पुढे दीवला आले आणि त्यानंतर अखेर ते गुजरातच्या संजान इथे पोहोचले आणि इथून पारसी लोकांचा भारतातला प्रवास सुरू झाला. जवळपास 1200 वर्षांपूर्वी पारसी भारतात आले आणि पूर्णपणे भारतीयच झाले. आता आपण बघूया पारसी व्यक्तिमत्वांनी भारतासाठी दिलेलं योगदान. आता तसं पाहायला गेलं तर पारसी लोकांनी एकही फील्ड सोडलं नाहीये. आता आपल्याला वाटत असतं की ते बिझनेसच करतात, पण अगदी स्पोर्ट्स, म्युझिक, सिनेमा, आर्मी, पॉलिटिक्स, स्वातंत्र्य लढा सगळीकडेच त्यांनी आपली छाप सोडली. आता पारसी म्हटलं तर सर्वात पहिलं नाव आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे टाटा फॅमिली. भारतात औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलंय. जमशेदजी टाटा, दोराबजी टाटा, JRD टाटा ते रतन टाटा, सगळ्यांचं योगदान अफाट आहे. टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा एअरलाइन्स, जे नंतर एअर इंडिया झालं, हे सगळं भारताला दिलंय टाटा फॅमिलीने. यासोबतच कितीतरी इन्स्टिट्यूट्स, रिसर्च सेंटर्स, कॅन्सर हॉस्पिटल्स सुद्धा टाटाने उभारली आहेत. आता अनेकांना गोदरेज कंपनी तर माहितच असेल. ही कंपनी उभारली होती पारसी असणाऱ्या अर्देशीर गोदरेज यांनी. आता स्वातंत्र्य लढ्यात पारसी लोकांचा लढा पाहूया. अनेकांना ही नावं माहितीच असतील. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, भिकाजी कामा यांचं खूप मोठं योगदान आहे. दादाभाई नौरोजी, द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, 1892 साली ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजेच ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये निवडून गेलेले पहिले भारतीय आणि एशियन व्यक्ती. आणि तिथे पोहोचून भारताच्या आणि भारतीयांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, माझे 3 राजकीय गुरु आहेत. एक राजाराम मोहन रॉय, गोपाळ कृष्ण गोखले आणि दादाभाई नौरोजी. भारताचा स्वातंत्र्य लढा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. फिरोजशाह मेहता, काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलं. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करण्याचं काम केलं आणि स्वातंत्र्य लढा आणखी मजबूत केला. तिसरा म्हणजे मादाम भिकाजी कामा. 1907 साली जर्मनीच्या स्टुटगार्ट येथे त्यांनी भारताचा सर्वात पहिला ध्वज फडकवला. यामुळेच भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा जगासमोर पोहोचला. युरोप, अमेरिका, जपान या देशांमध्ये जाऊन त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची बाजू मांडली. क्रांतिकारकांना परदेशातून त्यांनी मदत सुरू ठेवली होती, खास करून लंडनच्या इंडिया हाऊस मधल्या क्रांतिकारकांना. त्यातच वंदे मातरम नावाचं वृत्तपत्र सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक कुटुंब नेहरू कुटुंबाला जोडलं गेलं, ते म्हणजे फिरोज गांधी. राजकारणात ते फारसे ऍक्टिव्ह नसले तरी स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता आणि ते पत्रकार सुद्धा होते. याशिवाय भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट सुद्धा पारसी होत्या. त्यांचं नाव होतं होमई वायरवाला. आता आर्मीमध्ये पारसी लोकांनी कसं योगदान दिलंय ते जाणून घेऊ. अनेकांनी सॅम बहादूर हा चित्रपट तर पाहिलाच असेल. तो बेस्ट होता भारताचे सर्वात महान आर्मी ऑफिसर फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर. इंडियन आर्मीच्या सर्वात धाडसी सेनापतींपैकी एक, भारताचे पहिले फील्ड मार्शल. 1971च्या युद्धात भारताचा विजय झाला. पाकिस्तानच्या तब्बल 93,000 सैनिकांनी गुडघे टेकले. त्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान होतं. याच्या आधी ते दुसरं महायुद्ध, 1947-48चं भारत पाकिस्तान युद्ध, 1962चं भारत चीन युद्ध, 1965चं पाक सोबतचं युद्ध, या सगळ्या युद्धांमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. इंडियन आर्मीला आधुनिक करण्याचं श्रेय सुद्धा त्यांनाच जातं.
आणखी एक पारसी आर्मी ऑफिसर होते ज्यांना सर्वोच्च भारतीय मिलिटरी सन्मान म्हणजेच परमवीर चक्र मिळालाय, ते म्हणजे लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापूर। 1965च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात त्यांनी शौर्य गाजवलं होतं। याशिवाय एक नेव्ही चीफ सुद्धा होते, ते म्हणजे ऍडमिरल जल करसेटजी। विज्ञान क्षेत्रात तर पारसी लोकांनी अफाट कार्य करून ठेवले। यातली दोन महत्त्वाची नावं म्हणजे होमी भाभा आणि होमी सेठना। होमी भाभा यांना फादर ऑफ इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम म्हटलं जातं। भारतात अणुशक्तीचा पाया त्यांनीच रचला। त्यांच्यामुळेच भारताला आज अणु क्षेत्रातला जागतिक दर्जा मिळालाय। 1974 साली पोखरणला भारताची पहिली चाचणी झाली होती। याच चाचणीचे प्रमुख वैज्ञानिक आणि प्रकल्प प्रमुख होते सायंटिस्ट होमी सेठना। या चाचणीमुळे भारत अणुशक्ती असलेला जगातला 6वा देश बनला। आता याशिवाय लंडन मधल्या रॉयल सोसायटीचे फेलो ही मानद पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते अर्देशीर कर्टसजी। त्या काळी ते प्रसिद्ध इंजिनियर होते। त्यांच्या कामाची भुरळ इंग्लंडलाही पडली होती। यानंतर जगातली सर्वात मोठी वॅक्सिन बनवणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ही सायरस पुनावाला यांची आहे, ते सुद्धा पारसीच। आता वळूया थोडं एंटरटेनमेंटकडे। या क्षेत्रात तर पारसी लोकांचं भरभरून योगदान आहे। अगदीच भारताचा पहिला बोलपट आलमारा याचे डायरेक्टर होते अर्देशीर इराणी। जमशेदजी फ्रामजी यांनी त्या काळी भारतातली सर्वात मोठी चित्रपट कंपनी काढली होती, ती म्हणजे मदन थिएटर्स। द ग्रेट सोहराब मोदी, डेझी इराणी, हनी इराणी, जुबिन मेहता, बोमन इराणी, जिम सरफ, होमी अज्जानिया, शामक दावर अशा अनेक पारसी कलाकारांनी इंडियन फिल्म इंडस्ट्री गाजवली। पण इथे एक पारसी सेलिब्रिटी सांगायचा राहिला, ज्याने अख्खं जग हादरवून ठेवलं होतं। मायकल जॅक्सन मार्केटमध्ये येण्याच्या आधी त्यांची क्रेज प्रचंड होती, तो म्हणजे फ्रेडी मर्क्युरी। आम्ही मागे एक फ्रेडीच्या आयुष्यावर व्हिडिओ बनवलाय, तो नक्की बघा। बरं, फ्रेडीचं मूळ नाव फारुख बलसारा। भारतीय पारसी फॅमिलीमध्ये त्याचा जन्म झाला। काही वर्ष तो साताऱ्यातल्या पंचगणीच्या एका शाळेत सुद्धा शिकला। पण संगीतावरचं प्रेम त्याला इंग्लंडला घेऊन गेलं आणि त्याने तयार केला सर्वात ग्रेटेस्ट बँड, ज्याचं नाव होतं क्वीन। एका पारसीच्या तालावर त्या काळी अख्खं जग नाचत होतं। आजही त्याची फॅन फॉलोइंग काही कमी झालेली नाहीये। फ्रेडी मर्क्युरी हा जगातला सर्वात प्रसिद्ध पारसी होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आता इतक्या क्षेत्रांमध्ये पारसी पुढे आहेत, तर क्रिकेटमध्ये ते कसे मागे राहणार? पॉली उमरीगर, फारुख इंजिनियर, नारे कॉन्ट्रॅक्टर अशा अनेक पारसी क्रिकेटर्सनी मैदान गाजवलंय। त्यात महिला क्रिकेटमध्ये सर्वात मोठं योगदान देणाऱ्या ICC हॉल ऑफ फेम डायना एडुलजी या सुद्धा पारसीच आहेत। आता मगच पासून मी जी काही थोडीफार नावं घेतली ती सगळी 1 लाख लोकसंख्येमधलीच होती। म्हणजे विचार करा, हा धर्म भारतात अल्पसंख्याक असूनही किती मोठं योगदान दिलंय त्यांनी। सध्या फक्त 60 ते 70 हजार पारसी भारतात आहेत, पण तरीही अख्खा देश त्यांच्या कार्यामुळेच चालतो आणि कदाचित पुढेही तसाच चालत राहणार। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।